नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून कांदे पोहे, बटाटा पोहे असं न बनवता खूपच वेगळी आणि चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत। तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल अशी रेसिपी नक्की करून पहा। तर सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी 1 कप पोहे घेतलेत। पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालून पोहे मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले। यानंतर यातलं पाणी काढून टाकले। आता यावरती झाकण ठेवून असेच हे 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे पोहे सॉफ्ट होतील। तर इथे 5 मिनिटांनंतर पोहे छान सॉफ्ट झालेत। आता हे मळून घ्यायचेत। हाताने कुस्करून असे हे पिठासारखे करून घ्यायचेत। इथे मी पोहे मळून घेतले। आता यामध्ये बाइंडिंगसाठी 1 मोठा चमचा बेसन घालायचे। याबरोबरच इथे चवीप्रमाणे मीठ घातले। आता हे सगळं एकत्र करायचं आणि याचा गोळा मळून घ्यायचा। हाताला पीठ चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घेतलं तरी चालेल। तर इथे हाताला वरती मी थोडंसं तेल घेतलं आणि पुन्हा हे मळून घेते आणि सॉफ्ट असा याचा पिठाचा गोळा तयार करून घेतलाय। तर हे मळून तयार आहे। हे आता बाजूला ठेवूया आणि स्टफिंग तयार करूया। तर इथे मी कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं छान तडतडलं। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। 1 मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे। कांदा लगेच ब्राऊन व्हावा यासाठी इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता कांदा परतून घेऊया। तर इथे कांद्याचा रंग बदलला आहे। आता यामध्ये मसाले घालूया। चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे, पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली, पाव चमचा गरम मसाला घातला। याबरोबरच इथे मी पाव चमचा आमचूर पावडर घालते। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही भाजी किंवा हे स्टफिंग पूर्ण झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल। यानंतर इथे मी पाव चमचा काळं मीठ घातलं आहे। हे सगळे मसाले आता तेलाबरोबर परतून घ्यायचेत। इथे आता मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते, ते यामध्ये घालायचे। आता हे सगळं एकत्र छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। अगदी चटपटीत असं आपलं हे स्टफिंग तयार झालंय। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर मिक्स केली आणि आता मी गॅस बंद केलाय। हे स्टफिंग आता आपण थंड करून घेऊया। तर हे सारण थंड झाले। आता याचे छोटे छोटे असे बॉल करायचे। तर इथे मी असे पहा आणखी बॉल तयार करून घेतलेत। आता जे आपण पोह्याचं आणि बेसनचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं, जे पीठ आपण मळून घेतलं होतं, त्याचा एक गोळा घ्यायचा। हाताला मी तेल लावून घेतलं। तर तुम्हाला हे खूपच ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाणी शिंपडून पुन्हा तुम्ही हे मळून घ्या। आता याची अशी पारी बनवून घ्यायची आहे। आता यामध्ये एक गोळा ठेवायचा आहे आणि बंद करायचं आहे। आणि हातावरती असं गोल फिरवून याला गोल असा आकार द्यायचा आहे। तर अशी कचोरी तयार करून घेतली। इथे मी आणखी एक तुम्हाला तयार करून दाखवते। तर हाताला पाणी घेतलं मी आणि असं हे मळून घेतलं हातावरती आणि याची पारी तयार केली। अगदी पातळ अशी पारी तयार करायची। यामध्ये स्टफिंग ठेवलंय आणि हे बंद करायचं आहे। आणि अशी गोल कचोरी तयार करून घेतली आहे। तर इथे मी अशाच प्रकारे आणखी कचोऱ्या तयार करून घेतल्यात। आता या आपण आज फ्राय न करता अप्पे पात्रामध्ये भाजून घेणार आहोत। तर अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होणार होते। तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा या कचोऱ्या करू शकता।
पण अप्पे पात्रामध्ये केल्यामुळे ह्या अगदी खूपच क्रिस्पी होतात. तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की करून पहा. तर इथे मी अप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल घातलं आहे आणि यामध्ये या कचोऱ्या ठेवायच्या. झाकण न ठेवताच हे आपल्याला भाजून घ्यायचे. तर 2-2 मिनिटांनी हे आपल्याला अशा फिरवून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर सगळीकडून अशा ह्या फिरवत मी ह्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतल्यात. तर पहा, या कचोऱ्या दिसायला किती मस्त दिसतात आणि खूपच कुरकुरीत अशा होतात यावरून. गॅस इथे मी बंद केला आहे. तर अगदी क्रिस्पी कुरकुरीत अशा आपल्या ह्या कचोऱ्या तयार झाल्यात आणि खूपच कमी तेलामध्ये आपण या तयार केल्या. तर काहीतरी चमचमीत खायचं असेल पण जास्त तेल नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या कचोऱ्या नक्की करून पहा. इथे मी टोमॅटो केचप बरोबर या सर्व केल्यात. मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा आवडतील अशी ही रेसिपी आहे. इथे मी तुम्हाला एक कचोरी पहा जवळून दाखवते. पहा ही किती क्रिस्पी आहे. आणि इथे आपण एक तोडून पाहूया. चवीला अगदी मस्त होते ही. तर आजची रेसिपी एकदा तरी नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.